काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मध्ये ती सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा विठाला विठाला महायोगपीठे तटे विमर्थ्यं परम पुंडरीकाय धातु मुनीन्द्रं समागत तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका देवांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचन अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस ठेवाई प्रथम नमन करू नाथा उमा शंकराचे असुता चरणावर ठेवून माता साष्टांग दंडवत दुसरे बंधू शारदा जे चतुरांचे आत्मसिद्धी पावले चरणावर दंडवत आता वंददेव ब्राह्मण त्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनता नमन माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तन उभे लोक आता देखा त्यानं माझे दंडवत ऐसे नमन करून हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या वाला चालवी सगळा नामा म्हणे विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा की ब्रह्मलीन शांती स्वरूप योगी रुद्रनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने गेली 32 वर्ष चालत आलेला अखंड हरिनाम भागवत सप्ताह या अखंड हरिनाम भागवत सप्ताहाची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आमचे बंधुवत प्रेम करणारे हरिभक्त परायण रमेश महाराज फरडे यांच्याकडून माझी ती सेवा आलेली आहे तसेच मला मार्गदर्शन करणारे आमचे चंद्रकांत महाराज भेडे काश्मीर गोवा वेखंडे धर्मा महाराज फरडे आमचे चुलते रघुनाथ गोफर्डे दत्त वेफर्डे अशी बरीच मंडळी मला गेली कित्येक वर्ष सहकार्य करतात आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने त्यांच्याच मार्गदर्शनाने तसेच आमचे हेमा शिवराम फरडे ते आजारी असल्या कारणाने येऊ शकले नाहीत
नामदेव नारायण खरे अण्णा म्हणतो आम्ही त्यांना, या सर्वांचा मला लहानपणापासून पाठिंबा आहे आणि ही पहिल्यांदा जेव्हा माझ्या वाटेला आले, गेली कित्येक वर्ष आम्ही ते हरिपाठ मंडळ किंवा हरिपाठ कीर्तन साथ म्हणून यायचो कार्यक्रमात, पण पहिल्यांदाच दसऱ्याच्या या सप्त्यामध्ये माझं कीर्तन लागले, त्याबद्दल मी सर्व सप्ताह कमिटीचं तसेच आपल्या प्रेक्षक वर्गांचं श्रोतृ वर्गांचं मी मनापासून स्वागत करतो. विठ्ठल विठ्ठल. जास्त वेळ न घेता 10 वाजले, फक्त 1 तासामध्ये कंप्लीट आपल्याला 1 तासामध्ये या अभंगाचा थोडासा भावार्थ समजून घ्यायचा आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे, गाथेतील 2814व्या क्रमांकाचा आहे, 4 चरणांचा आहे आणि बहुतेकांच्या परिचयाचा आहे. अभंगामध्ये तुकाराम महाराजांना फक्त एवढं 2 प्रश्न पडलेले आहेत की या संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता मला काय द्यायचं आहे. पहिल्या चरणात सांगतात की या संतांचे उपकार आहेत माझ्यावर. कसले उपकार आहेत तर भरपूर उपकार आहेत माझ्यावर, ते मला शब्दात सांगता येत नाही, म्हणून तिथे काय शब्द वापरले तर जे मला निरंतर जागा करतात, अखंड मला स्मरण ठेवतात देवाचं, त्याबद्दल मला एक प्रश्न पडलेले. त्या संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता मला काय देऊ, काय द्यावे त्याची व्हावे उत्तर आहे, ठेविता हा पाहिजे थोडा. शेवटी तुकाराम महाराजांना असं वाटलं की जरी आपला जीव दिला या संतांच्या चरणाजवळ तरी तो थोडा आहे, कमी आहे. तिसऱ्या चरणात सांगतात की सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवती. संत हे सहज बोलतात, संत सहज बोलतात, पण हिताचा उपदेश म्हणून बोलतात. आणि जर त्या सहज बोलण्यातून जर काही निष्पन्न झालं नाही, काही समजलं नाही समोरच्याला, तर मग करुणी सायास शिकवती, मग कष्ट करून शिकवतात. कशा पद्धतीने तर एक दृष्टांत देतात. तुका म्हणे वत्स धेनुच्या चित्ती. वत्स म्हणजे वासरू, गायचं वासरू, आणि धेनू म्हणजे आपली गावरान गाय. जशी ती गाय त्या वासराप्रती प्रेम करते, तिच्याप्रती जसं आकर्षण आहे, त्या पद्धतीने संत मला सांभाळतात. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. थोडं घाई होईल कारण आता उशीर झाला असल्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐकायचे, कान उघडे करून ऐकायचे. काही चुकत असेल तर ते लगेच निदर्शनास आणून द्यायचे, म्हणजे तुम्ही सावध राहिले पाहिजे. मी सावध राहणार, तुम्ही सुद्धा सावध राहिले पाहिजे. कोणी झोपायचं नाही, फक्त 1 तास राहिले. हा विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीला काय शब्द वापरलेले आहे, काय शब्द हा व्याकरणाच्या दृष्टीने बऱ्याच ठिकाणी वापरला जातो आणि तो वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगता येईल तर मनाच्या संकल्पाने जर आपण मानला तर काय त्यांचा महिमा, संतांच्या महिम्याच्या वर्णनाने मानला काय त्यांचा महिमा, वर्णू मी पामर. हे महिम्याच्या संपर्काने जर आपण तो शब्द वापरला तर तो महिमा होतो. काय त्यांचा महिमा म्हणजे मला प्रश्न पडला असा की काय बोलावं त्यांना, म्हणजे माझ्यापुढे शब्दच नाही, तेव्हा माणूस त्यावेळी काय वापरतो. अजून कधी काय काय वापरतो. समजा दोघे मित्र समुद्रावर फिरायला गेले, दोघे मित्र बोलले की समुद्र बघून आले, पाणी बघून आले. गावात एखाद्याने विचारलं की समुद्राला गेला होता, मुंबईला गेला होता, हो गेलो होतो. मुंबईला गेला होता, समुद्र बघून आलो, ओके ठीक आहे. मग किती पाणी आहे समुद्रात काय सांगते का, तर तो म्हणतो काय सांगावं. म्हणजे आश्चर्य आहे की ते सांगता येणार नाही, त्याची मोजदाद होणार नाही. पाण्याचं मोजमाप हे गॅलन मध्ये होत असते, मात्र ते गॅलनचं माप सुद्धा कमी पडते. त्यावेळी काय शब्द वापरला जातो की काय सांगावं. अजून उपेक्षात्मक शब्द वापरले जातात. उपेक्षात्मक म्हणजे नाथ महाराज इथे वर्णन करतात की काय पद्मिनीचे सोहळे, वांद्रेसी पद्मिनीचे सोहळे, वांद्रेसी डोहळे कैसे होती. म्हणजे जी वांज असेल तिला डोळे कधी होणार नाही, वांज स्त्रीला. त्या पद्धतीने पद्मिनीचे सोहळे हे पुरुषाला नपुसंकाला माहीतच होणार नाही किंवा नपुसकाला त्याचा अनुभवच नाही. हे उपेक्षात्मक वापरले आहे. तसा कीर्तनामध्ये किंवा जो अभंगामध्ये जो शब्द आलेला आहे काय, तो उपकार करण्यामागचा हेतू असल्यामुळे तो आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आता उपकार करणारा याचा अर्थ होतो कृतज्ञ. व्याकरणाच्या दृष्टीने, शास्त्राच्या दृष्टीने जर आपण शब्द बघितला तर तो दुसऱ्यावर जर उपकार करतो तर त्याला आपण कृतज्ञ म्हणतो. आणि दुसऱ्यावर केलेले उपकार जो विसरतो त्याला आपण कृतज्ञ म्हणतो. म्हणजे ज्ञ आणि ज्ञ एकच अक्षराचा फरक आहे. केलेले उपकार जाणणारा, आठवणीत ठेवणारा त्याला आपण कृतज्ञ म्हणतो, आणि केलेले उपकार विसरणारा त्याला आपण कृतज्ञ म्हणतो. तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. एकदा एक उंदीर एका महाराजांच्या मांडीखाली घुसला, धावत धावत घाबरत. का तर त्याच्या मागे एक मांजर लागली होती. त्या महाराजांना त्या उंदराची दया आली आणि त्यांना एक कमंडोमध्ये पाणी घेतलं आणि त्यांनी एक पाणी शिंपडलं. संकल्प केला की मांजर मागे आले तर या उंदराचं काय होते, मांजर होते, म्हणजे तो घाबरणार नाही. त्या क्षणी ती मांजर झाली. पुन्हा मांजर काही दिवस फिरत असताना, चांगले फिरत असताना 10-15 दिवस पुन्हा त्याच्या मागे एक कुत्रा लागला. पुन्हा ते मांजर ते साधूंकडे गेलं जिथे तपश्चर्या बसले तिथे.
साधू महाराज म्हणाले आता काय झालं तुला, मागे तू उंदीर होता आता मांजर गेली, आता कसली भीती आहे? तर आता म्हणा मला कुत्र्यापासून भीती आहे. मग पाणी शिंपडल्यानंतर त्याचा कुत्रा झाला. कुत्रा झाल्यानंतर पुन्हा ते 15 दिवस फिरत राहिलं. आता त्याच्या मागे वाघ लागला होता, कुत्र्याच्या मागे. असं 3 वेळा झाल्यानंतर चौथ्यांदा वाघ लागला. पुन्हा ते कुत्र महाराजांच्याकडे गेलं आणि म्हणाले आता वाघ लागलेले. मग महाराजांनी पाणी संकल्प करून त्याला मंत्रित करून त्याला वाघ केला. आता वाघ झाल्यानंतर तो जंगलाचा राजा असल्यामुळे आता त्याला कुठलीच भीती नाही, कशाचीच भीती नसल्यामुळे तो असा डामडौलात फिरत असताना त्याच्या मनात एक दिवस शंका आला की या महाराजांनी मला उंदराची मांजर केली आहे, मांजरीचा कुत्रा केलेला आहे आणि कुत्र्याचा वाघ केलेला आहे, पण या महाराजांच्या जर मनात आले तर तो वाघाचाही उंदीर करू शकतो, अशी शंका त्या वाघाच्या मनात आली. हे महाराजांनी जाणलं तिथल्या तिथे, कारण ते ज्ञानी लोक असतात, त्रिकालदर्शी लोक असतात आणि त्याने जाणलं आणि त्या हिशोबाने वाघ महाराजांना मृत्यू करण्यासाठी किंवा खाऊन टाकण्यासाठी धावला. त्यामुळे महाराजांना लगेच लक्षात आलं. त्याच वेळी महाराजांनी पाणी घेतलं कमंडलू मध्ये आणि तात्काळ फेकलं. लगेच त्या वाघाचं रूपांतर उंदरामध्ये झाले. म्हणजे मला इथे काय सांगायचंय, ज्या ऋषींनी ज्या महामुनींनी एवढे उपकार त्या जीवावर केले होते, उंदराचा मांजर केला, मांजरीचा कुत्रा केला, कुत्र्याचा वाघ केला, पण वाघ झाल्यानंतर त्यांनी ते उपकार विसरला नव्हते पाहिजेत, पण तो विसरला. याला म्हणतात कृतज्ञ. विठ्ठल विठ्ठल. आता जगामध्ये जर आपण विचार केला तर एका श्लोकामध्ये जो कौशिक संहितेमध्ये श्लोक आलेला आहे, रविचंद्रो घना वृक्षा नदीगावस्य सज्जना येथे पर उपकाराय युगे देवेन निर्मितः. हा कौशिक संहितेमधला श्लोक आहे. याच्यामध्ये 7 परोपकारांची यादी दिलेली आहे. ते जगात 7 परोपकारी आहेत. काही ठिकाणी 5 परोपकारी आहेत. संत विटपसरिता गिरधरणी लागे सबैके हितके करणी. पण इथे अभंगात मध्ये जो आपल्याला उदाहरणासाठी आपण घेणार आहे तर तो 7 परोपकारांची यादी आहे. त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे रवी. रवी म्हणजे सूर्य. सूर्यदेवाचा एक जिवंत देव म्हणून आपण सूर्याचं दर्शन घेतो. बाकीचं आपल्याला दिसत नाही, मूर्ती स्वरूपात राहतात. परंतु पंचायतन देव पंचायतनामध्ये सूर्याचा प्रमुख नंबर आहे आणि सूर्य आपल्या डोळ्यात दिसतो. बरं काय उपकार सूर्याचे आपल्यावर? सूर्य सकाळी 7 वाजल्यापासून 6:30 वाजल्यापासून जो प्रकाश देतो तो कंटिन्यू आपल्याला दिवसभर देत राहतो. कुठल्याही प्रकारचं लाईट बिल टॅक्स तो घेत नाही. बरं भेद करत नाही की हा दुष्ट आहे, हा वाईट आहे, हा चांगला आहे, आध्यात्मिक आहे, परमार्थिक आहे, असला कुठल्याही प्रकारचा तो भेद करत नाही. मात्र तो त्याच्या जसं वाट्याला आलेलं आहे का ते तो समान भावनेने वाटप करतो. हा झाला सूर्याचा प्रश्न. त्याच्यानंतर दुसरा आहे चंद्र. चंद्र काय आहे? चंद्र शीतल देतो. शीतल चांदणं चंद्रामुळे भेटते. जे आपण ज्वारी, गहू, बाजरी जे पण आपण धान्य खातो ते परिपक्व दशेला म्हणजे पिकलेल्या अवस्थेत, हुरडा म्हणतो त्याला आपण, पोटरी म्हणतो गावठी भाषेत, ते पोटरीला आणण्याचं काम चंद्रामुळे होतंय. चंद्राच्यामुळे समुद्राला भरती ओढती येते. म्हणजे हे सामाजिक काम आहे, उपकाराचं काम आहे. अशा पद्धतीने 2 नंबरचं काम आहे ते चंद्र करतोय. 3 नंबर आहे घना. घना म्हणजे मेघ. आता सीझन चालू आहे आपला, वर्षा ऋतू चाललेली आहे, आपला याचा ऋतू चालू आहे पावसाळा. मेघ. मेघ पण कधी आपल्याला भेदभाव करताना दिसत नाही. मेघाला असं वाटत नाही की जे हरिपाठ करतात, कीर्तन करतात त्यांच्याच शेतावर पाणी पडलं पाहिजे, जे मांसाहार करतात, मद्यपान करतात त्यांच्या शेतावर पाऊस पडला नाही पाहिजे. नंतर नदीकाठची सुपीक जमीन आहे तिथेच पाऊस पडला पाहिजे. जी खराब जमीन आहे किंवा रब्बी जमीन आपण करत नाही, मारणार नाही, त्याच्यावर पडलं नाही पाहिजे, असा मेघ कधी विचार करत नाही. नाही विचारित मेघ नाही विचारित मेघ हगणदारी शेत. शेतवळ म्हणतो आपण त्याला, की शेतवळ इथे घाण केली लोकांनी, इथे पडायचं नाही असा त्याचा संकल्प नाही किंवा असा त्याचा भेद नाही. हा झाला 4थ्या क्रमांकाचा. 5व्या क्रमांकावर आहे नदी. नदी म्हणजे आपण त्याला माता म्हणतो, गंगा. गंगा नदी म्हणून आपण माता म्हणून म्हणतो. स्वामी विवेकानंद जेव्हा बाहेरच्या प्रदेशांमध्ये गेले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे अशा अशा नद्या आहेत, गंगा नदी आहे. तर स्वामी विवेकानंदांनी सांगितलं गंगा नदी नाही, गंगा माता आहे आमची. विठ्ठल विठ्ठल. अशी परोपकारी. काय नदी आपल्याला उपकार करते, काय त्याच्यापासून फायदा आहे आपल्याला? तुम्हाला लेडी लोकांना चांगलं माहित असेल. पाणवठा नदीवर, खराब कपडे, घरातले जेवढे खराब कपडे, जनावरांसाठी पाणी, भांडी धुण्यासाठी पाणी, पिण्यासाठी पाणी कधीपासून देते? जो जिथून उगम होतो त्या उगमापासून पार समुद्राला मिळेपर्यंत जाईल. का फेरीत पाप ताप ओखीत फिरीचे पादक समुद्रा जाय आप गंगेचे जैसे.
ही ज्ञानेश्वरीमध्ये ओवी सांगितलेली आहे की गंगा ही आपल्या काठावरची जी जमीन आहे, आपल्या काठावरची जी वस्ती आहे, किंबहुना गावातील वस्ती आहे, त्या सर्वांना समान भावनेने मदत करते, म्हणजे उपकार करते. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा नावाने पाप जाते. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष किंवा सकळ पाप जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याची नाही यमपुरी. कुशावरता करता स्नान, त्याची नाही जन्म मरण. नावा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्य नाही गणना. हा एक उत्कृष्ट अभंग गंगेच्या बद्दल आपण म्हणजे ती उपकारी आहे. चला पुढचं आपण बघू की वृक्ष, झाड. आता झाडाचे काय फायदे असतील तर झाडापासून 7 प्रकारचे फायदे होतात. नाथ महाराज सांगतात पत्रम पुष्पम छाया फळ त्वचा आकाश समूळ वृक्ष सर्वांगी सफळ केवळ उपकारी. नाथ महाराज सांगतात की झाडापासून 7 प्रकारचे फायदे आहेत. तर त्याच्यापासून आपल्याला जळावर आपण भेटतंय, सरपण भेटते, सावली भेटते, पत्र म्हणजे काय पानं भेटतात, पुष्प फूल भेटते, फळ भेटते. बरं ते कोणाला देतंय? ज्याच्या खाली सावलीला बसले त्याला पण देतंय, आणि जे दगड मारते त्याला सुद्धा आंब्याचं झाड 2 त्याला बक्षीस देते. असं नाही विचार करत की यांनी दगड मारलेला आहे, आता याला देवाने असा कुठलाही भेद वृक्ष करत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज त्या होळीमध्ये रूपांतर सांगतात. त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. दोघे जण शेतकरी शेतावर गेले होते. ज्यांनी आंबा लावला होता, झाड आंब्याचं झाड कुठे लावतो? शेतामध्ये, बरोबर ना? हा, आंब्याचं झाड आंब्या शेताच्या बांधावर लावतो, मधोमध का शेतात आहे जागा. आंब्याचं झाड बांधावर लावतो. ज्यांनी लावलं त्याला पण सारखी सावली दिली, आणि जो कुऱ्हाड घेऊन तोडायला गेलेले त्याला पण सारखी सावली देतोय. त्या प्रसंगाची ज्ञानेश्वर महाराजांनी होळी टाकली. जो खांडावर घाव घाली का लावणी जयाने केली, दोघाही एकची सावली वृक्ष दे जायचा विठ्ठल विठ्ठल. जो झाड तोडायला गेलेला आहे त्याला पण सारखीच सावली देतो, आणि ज्यांनी लावणी केली, ज्यांनी पाणी टाकलेले, ज्यांनी त्याला फळ खत टाकलेले त्याला सुद्धा तो सारखीच सावली देतो. म्हणजे हा सुद्धा उपकार करण्यामागचाच येतोय, बरोबर आहे. तिसरं आहे की पुढचं आहे गाय. आता गाय तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित असेल की गायीपासून आपल्याला काय काय फायदा होतो. मात्र ती गाय गावरान पाहिजे, जर्सी गाय नाही पाहिजे. आता गावरान गायीचा काय फायदा? तर गावरान गायीचं दूध हे पचनाला लहान मुलाला सुलभ असते. त्याच्यानी तुमची मेंदूची ताकद, बुद्धी क्षमता वाढते. तिथं तूप तुम्हाला पौष्टिक आहे. दूध, दही, तूप, श्रीखंड म्हणजे तुम्ही डेअरीत जर गेले तर तुम्हाला कळेल पूर्ण यादी की त्याच्यापासून तुम्हाला काय भेटते. विठ्ठल विठ्ठल. अशी पवित्र असणारी गाय, जिच्या पूर्ण शरीरामध्ये 33 कोटी देव वस्ती करतात, अशी असणारी गाय, जिच्यापासून आपल्याला शेतीला बैल मिळतो, कोण मिळतंय, दूध, दही, तूप सर्व मिळतंय. अशी असणारी गाय ही सुद्धा परोपकाराच्या यादीमध्ये. विठ्ठल विठ्ठल. 6 प्रकार आपण धावत्या ओघामध्ये बघितलेले. आता 7वा जो आपल्या अभंगामध्ये येणार आहे की महत्वाचा प्रकार आहे सज्जन. सज्जन म्हणजे संत जन, साधू संत या अर्थाने म्हणता आपल्याला की आता सज्जनांचे काय उपकार असतात आपल्याला, किंवा साधू संतांचे काय उपकार असतात आपल्याला, ते पुढे सांगतो तुम्हाला. आता हे 7 प्रकार आपण बघितले, पण हे फायद्याच्या दृष्टीने बघितले. आता एखादा मोबाईल असेल आपला, मोबाईल फायद्याच्या दृष्टीने आपण बघितला तर एक बाजू आहे, अजून त्याचा तोटा काय तो एक बाजू आहे. म्हणजे जर चांगले काम केलं तर मोबाईल इथून आपण कॉल करू शकतो मुंबईच्या माणसाला न जाता 1 रुपयामध्ये इथून तिथे काम होतं. हा झाला आपला फायद्याची बाजू. तोटा काय? त्याच्यावर काहीतरी बघणं, गेम खेळत बसणं, पबजी खेळत बसणं, बरोबर, कार्टून खेळत बसणे, लहान मुलांच्या हातात देणे, म्हणजे लवकर डोळ्यांचे विकार होतात. हा झाला आपला दुष्परिणाम.
म्हणजे एका बाजूने छाप आहे, एका बाजूने काटा आहे, किंवा एका बाजूने फायदा आहे, एका बाजूने त्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे. आता हे सर्व 6 उपकारी जरी असले तरी त्यामध्ये काहीतरी दोष आहे. महाराज तिथे वर्णन करतात की पहिला आपण बघितला रवी म्हणजे सूर्य आहे. हा जरी तुम्हाला उपकार करत असला तरी त्याच्या उपकाराला काहीतरी मर्यादा आहे. काय मर्यादा आहे तर तो सकाळी 7 ते संध्याकाळी 7च तुम्हाला प्रकाश देऊ शकतो. 7 वाजून 1 मिनिटांनी तो प्रकाश देऊ शकत नाही. संतांचं मात्र तसं नाही. संत हे निरंतर तुम्हाला उपकार करत असतात. आलं लक्षात तुमच्या? इथे दोष सांगितलाय. आता चंद्राचा काय दोष आहे आपल्याला? चंद्राचा पण दोष बघताय की तो पूर्ण कधी असतो? चंद्र पूर्ण एखादी वेळी कधी असतो? अमावस्येला, बरोबर? कधी? पौर्णिमेला का? ओके, पौर्णिमेला असतो. चंद्र पूर्ण कधी असतो? पौर्णिमेला. मग अमावस्येपासून तो घटक पौर्णिमेपासून तो एक कलेने कमी होत जातो. म्हणजे त्याला काय क्षय, जयरोगीचा चंद्र क्षयरोगी, ज्या उदय होय लागी असता लागी, म्हणजे ज्या लोकांचा चंद्राला क्षय आहे, म्हणजे तो कसा आहे पूर्ण एखाद वेळ असतो. माऊली त्याच्यामध्ये चांगलं वर्णन करतात. पण आता मला घाई झालेली आहे, म्हणजे पाऊण तास आपल्याला संपायचे. ठीक आहे, तर असं म्हणायचं आहे की चंद्र एखादी वेळ पूर्ण होतो फक्त पौर्णिमेला. मग तो कसा असतो? कलेने वाढत जातो. पुन्हा एक दिवस चमकतो चांगला, पुन्हा कमी होतो. म्हणजे हेही परमात्म दृष्टीने संतांच्या बरोबरीने होत नाही. तो हा त्याचा दोष आहे. तिसरा रवी चंद्रोघणा, पाऊस उन्हाळ्यात पडतो का? आता पडतो ती गोष्ट वेगळी. पण पूर्वीच्या काळापासून आपण पावसाळ्याचा एक ऋतू आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने पावसाळ्याचे आहेत. तो हिवाळ्यात पडत नाही, उन्हाळ्यात पडत नाही. 4 महिन्यामध्ये कधी जर लागला तर लागला 8-10 तास, म्हणजे तो सांगली कोल्हापूरच करून टाकतो. विठाला म्हणजे त्याच्या पडण्यामध्ये काय सतत नाही, सातत्य नाही, निरंतर नाही. तसं साधूचं नाही. तो पडतोय कधीतरी, हा पाऊस 4 तास पडेल, 8 तास पडेल, 8 दिवस सारखा पडेल, पुन्हा तो एकदा गायब झाला, पुन्हा येणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये हा दोष आहे. मात्र संतांचं तसं नाही. चला चौथा भाग आपण वृक्षामध्ये पण काय दोष आहेत? हॅलो विठाल, वृक्षामध्ये असे दोष आहेत की तो सीझनला येतो. आंब्याचं झाड कधी भेटणार तुम्हाला? एप्रिल महिना. आता भेटणार का आंबा? नाही भेटणार. म्हणजे त्या काळामध्ये तो तुम्हाला उपकारी आहे. म्हणजे त्याचं पण काय उपकाराची मर्यादा सीमित आहे. दुसरं, नदी जर तुम्हाला वाटत असेल, नदी पण तुम्हाला हे करते, उपकार करते. मात्र नदीमध्ये कुठली पापं जातात ते तुम्हाला मी सांगतो की नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर फक्त शारीरिक पापे जातात. म्हणजे कुठली पापे? शरीराने केलेले. आपण म्हणतो पाप करायचं, आंघोळ करायची, झालं त्या पद्धतीने. मात्र जी परमार्थिक ताप आहेत, जी त्रिविध ताप आहेत, जी मनाची ताप आहेत, ती या गंगाच्या पाण्याने जात नाही. कितीही काही झालं तरी नदी फक्त, गंगा फक्त तुम्हाला शारीरिक तापांपासून मुक्त करते. विठ्ठल. मग आता परमार्थिक ताप जर घालवायचे असतील तर ते मनाच्या संकल्पाच्या विकारामुळे होते. आपल्याला जर मन चांगलं, आपली बुद्धी करत असेल, काम करत असेल, मन कंट्रोल मध्ये असेल, तर त्या मनाच्या संकल्पाने पाप विकार घडतो आपल्याला. म्हणजे शरीराने जेवढे पाप आपण करत नाही तेवढी पाप मनाने केली जातात. आणि ही मनाची पाप या नदीच्या बापा सुद्धा जात नाही. मन संकल्पाची पापे मन संकल्पाची पापे न जायती साचिया बापे, न जायती साचिया बापे, न जायती साचिया बापे. मन संकल्पाची संकल्पाची पापे न जाय तीर्थाच्या बापे. तीर्थाच्या बापाला सुद्धा मन संकल्पाची पाप जात नाही. किंवा तुकाराम म्हणतात गती अधोगती, गती अधोगती.
मनाची युक्ती. गतीला कारण मन आहे आणि अधोगतीला कारण सुद्धा मनच आहे. पण जर हे मन पापापासून अलिप्त राहिलं आणि संतांच्या चरणाजवळ गेलं तर काय फायदा होतो? वासनेचे बीज जळून गती अधोगती मनाची युक्ती. मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची बापे. आणि जर हे चांगलं मन जर पापापासून मुक्त चांगल्या विचाराने संतांच्या चरणाजवळ गेलं तर संत चरण रज संतांच्या पायाचं कण धुलीकण जर लागलं तर ते शरीर किंवा तो जीव उधळून जातो. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची वासना राहत नाही, ती जळून जाते पूर्ण. एखादं आपण भात करतो ज्यावेळी ते जळतंय म्हणजे आपण पोह्या टाइप जर करतो तर ते उगवत नाही. जसं आपण खडकावर केलं तर ते उगवत नाही किंवा भाजलं हे जे बाजूनी केलेलं आहे तर तसं ते होत नाही, ते परिपक्व दशेला जाते. अशा पद्धतीने म्हणजे जर तीर्थ जरी पाप घालत असेल मात्र ते मनाचे पाप जात नाही तीर्थाने. चला पुढचं आता महत्वाचं राहील आपल्याला की संत या पहिल्या चरणाकडे आपल्याला यायचंय आणि संतांकडून काय अपेक्षा आहेत किंवा संत काय उपकार करतात नेमकं आपल्याला. हे 7 आपण परोपकारी बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांचा एक फायदा बघितला एका दृष्टीने व्यावहारिक दृष्टीने आणि दुसऱ्या वेळेस त्याचा तोटा बघितला. मात्र संत त्या उपमेला पुरत नाही कारण जी ह्या गोष्टी आहेत त्या संतांच्या उपमेला पुरत नाही. मग संत काय काय असतात किंवा काय करतात, कशा पद्धतीचे उपकार आपल्याकडे संत करतात याचा आपण विचार करतोय. आता संतांचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते वैकुंठ आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी बोलले जे ऋषी सात भावे वर्ताया. मग या मृत्यू लोकात ते येतात का तर त्याचं कारण आहे जगाच्या कल्याणा संतांच्या संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे. चंदन जे वृक्ष आहे त्या चंदनासारखा झिजत राहतात संत. मग त्यांना येण्याचं प्रयोजनच काय नाही, फक्त तुमच्या आमच्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी येत असतात. अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जड जीवा. फक्त या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत येत असतात. साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी असं संतांचं महात्म्य आहे. मग हे संत काय करतात तर ते आपल्यावर उपकार करतात. कशा पद्धतीने उपकार करतात तर समान उपकार करतात आणि निरंतर उपकार करतात. मग तुकाराम महाराजांनी ते प्रश्न पडलेला आहे की
जे गावातील भाविक लोक तुकारामांकडे गेलेले आहेत ते तुकारामांना सांगतात की अशा अशा पद्धतीचे उपकार माझ्यावर तुकाराम महाराज म्हणतात की जे मागचे संत होऊन गेले माझ्या मागचे म्हणजे ज्ञानेश्वर माऊली किंवा त्यांच्या अगोदर जन्माला आलेले त्या संतांचे माझ्यावर उपकार आहेत. जे माझ्या आधी होऊन गेले आहेत त्या संतांचे माझ्यावर उपकार. मग कशा पद्धतीने तर अशा पद्धतीने माझ्यावर उपकार करतात, समान उपकार करतात, कोणाचाही भेद ठेवत नाही. मात्र हे जे काही मी तुम्हाला 7 उपकार सांगितले याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे संत आहेत, कारण ते कुठलाही भेदभाव ठेवत नाही किंवा हा दुष्ट जातीचा आहे हा चांगल्या याचा आहे असा कुठल्याही पद्धतीचा भेदभाव ठेवत नाही. आता या उपकारांप्रमाणे आपण जर आपलं हित कशात आहे असं बघितलं किंवा माझ्याबद्दल किंवा माझ्यावर कोण कोण उपकार करणार आहेत अजून मग हे झाड वृक्ष आपण बघितले यांच्या व्यतिरिक्त काही लोक उपकार करणारे आहेत का तर असू शकतात. आपले नातेवाईक असतील, आपले शेजारी असतील, आपल्या घरातले असतील, आपली पत्नी असेल, धर्मपत्नी, भाऊ असेल, वडील असेल, हे पण सुद्धा उपकार आहेत. म्हणजे सुद्धा कमी पडतात का हा हे सुद्धा या संतांच्या उपमानाच्या मानाने कमी पडतात. आपली आई आहे, वडील आहे, आई वडील सुद्धा मुलाच्या हिताच्या दृष्टीने त्याच्यावर उपकार करतातच, त्याबद्दल वाद नाही. पण ते हित आहे ते परमार्थी हित नाही. संत मात्र परमार्थी हिताचा विचार करतात म्हणजे त्याच्या मोक्षापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. आई वडील जरी मुलाचा जरी आपण विचार करत असेल हिताच्या दृष्टीने तर तो व्यावहारिक दृष्टीने हित करत असेल. लेकराचे हित हित पाये माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती. कळवळ्याची म्हणजे संतांची जाती करी लाभा बिन प्रीती. आई वडील जरी त्याच्यावर हिताच्या दृष्टीने त्याचा उपकार करत असतील पण त्यात सुद्धा त्यांचं एक काहीतरी दडलेलं आहे. काय हित दडलेलं आई वडिलांचं की मला हा मुलगा मोठा होईल, काहीतरी नोकरीला लागेल आणि माझं म्हातारपण सुनूक दाखवून नातवंड दाखवून माझं म्हातारपण व्यवस्थित घालेल हा एक तिचा मनामधला एक संकल्प असतो की हा एक तिचा हेतू राहतो. म्हणजे याच्यात पण सुद्धा दोष आला. मात्र संत कोणत्याही प्रकारचा असला हेतू ठेवत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता तुकाराम महाराज म्हणतात की मी तुम्हाला मनापासून सांगतो काय सांगू आता संतांचे उपकार या माझ्या मागच्या संत मांदियाने माझ्यावर इतके अनंत उपकार केले की ते मला शब्दात सांगत नाहीत. मग शेवटी भक्त म्हणाले नेमके कोणते उपकार केले तर ते सांगतात माझा निरंतर पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की काय हा प्रश्नार्थक शब्द आहे, उपकारवाचक आहे की मला प्रश्न पडलेले आहे, माझ्याकडे शब्दच नाही की मी या संतांचे उपकार कुठल्या पद्धतीने मानू किंवा कुठल्या पद्धतीने उतरावे होऊ किंवा कुठल्या पद्धतीने त्यांचं फेडू तर ते त्यांच्याकडे शब्द नाहीत म्हणजे ते काय शब्द वापरले काय सांगू आता संतांचे उपकार. बरं हे अनेक प्रकारचे उपकार तुम्ही बघितले आहेत. केले उपकार सांगू काय बापन करी ऐशी माय धर्मे त्यांच्या देखिले पाय म्हणून आलो या देशा.
हे काकड्याच्या अभंगामध्ये सांगितलेले. अशा पद्धतीने महाराज म्हणतात की या संत मंडळी माझ्यावर भरपूर अनेक प्रकारे अनंत प्रकारे ज्याची मोजदाद होत नाही अशा पद्धतीने माझ्यावर उपकार केले. मग नेमका भक्तगणांना माहिती नाही म्हणून त्यांनी ती दुसरी ओळी वापरली आहे किंवा दुसरा चरण वापरले आहे. मज निरंतर जागविती. बरोबर. दुसऱ्या पहिल्या चरणाच्या दुसऱ्या उत्तरामध्ये महाराज सांगतात की मला ते जाग करतात. भक्तांना आश्चर्य जाग करतात म्हणजे झोपून देत नाही का संत तुम्हाला? नाही, तशातलं नाही. मग जागे करणारी भरपूर मंडळी आहे. मग तुम्ही संतांचंच का उपकार मानतात? मग जागे मच्छराने पण आपण जाग होऊ शकतो, ढेकणाने जाग होऊ शकतो, घड्याळाच्या अलारामने जाग होऊ शकतो, मोबाईलच्या अलारामने जागू शकतो. मग त्यांचे का उपकार मानत नाही? काय सांगू आता ढेकणांचे उपकार मध निरंतर जागविती. काय सांगू आता मच्छरांचे उपकार मध निरंतर जागविती. काय सांगू मोबाईलचे उपकार मध निरंतर जागविती. ते सुद्धा तुम्हाला जागे करतात आणि संत सुद्धा तुम्हाला जागे करतात. मग त्यावेळी तुकाराम महाराज सांगतात की मला ते जागे करतात, ते सातत्याने जागे करतात. निरंतर या शब्दाचा अर्थ सातत्य. सातत्य म्हणजे काय? मला देवाचा विसर पडू देत नाही. विसरा तो न पडावा आम्हा देवा काय ते हा त्या अभंगाप्रमाणे की तो मला विसर पाडून देत नाही. म्हणजे माझं निरंतर जागविती. मग जागृती म्हणजे जी झोप आहे ती कुठल्या प्रकारची झोप आहे? इथे तुकाराम महाराजांना अभिप्रेत जो अर्थ आहे, जो खोलातला अर्थ आहे तो तुकाराम महाराज सांगायचे ती झोप आहे ती अज्ञानाची झोप आहे, अंधकाराची झोप आहे. जो अनादी काळापासून जो जीव जन्माला आलेला आहे त्या जीवाकडे अज्ञान असल्यामुळं तो अजून कोलांड्या उड्या खात खात 184च्या योनीमध्ये भरकटत आहे. कारण त्याच्याकडे काय आहे? अज्ञान. बघा तुम्ही कुठे गेलं तरी अज्ञानी माणूस असेल तर खूप त्याची धावपळ होते. एसटीचा पत्ता असेल, मुंबई सारख्या ठिकाणी ऍड्रेस असेल, काही असेल, शिकलेला नाही तर त्याची खूप धावपळ होते. का? तर त्याला ते वाचता येत नाही, पाटी वाचता येत नाही, मराठीतली पण नाही, इंग्रजी मधले पण नाही, मोबाईलचे नंबर बघता येत नाही. म्हणजे त्याची जशी पंचायत होते. जर कधी झाली असेल तुमची तर तुम्हाला लक्षात आले असेल. आळंदी सारख्या ठिकाणी गेलो, कोणीतरी राहिलं चुकून दिंडीच्या पाठीमागे, तर त्याची जी धावपळ होते कारण त्याला मोबाईल कळत नाही. काही हे काय प्रकार आहे? हे अज्ञानाचा प्रकार आहे. मग महाराज सांगतात तुकाराम की मला ते निरंतर जागे करतात. या निशा सर्व भूतानाम यस्यम जागृती संयमी या यस्यम जागृती भूतानी सा निशा पश्यते मुने. गीतेमध्ये एक सांगितलेले की या निशा, निशा म्हणजे रात्र, सर्व भूताना सर्व प्राणी मात्रांना ज्यावेळी रात्र असते त्यावेळी संयमी पुरुष, त्यावेळी अधिकारी पुरुष हे आपल्या ठिकाणी जागे असतात. कुठे जागे असतात? आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागे असतात. कुठे जागे असतात? स्वस्वरूप म्हटलेले हा शब्द तुम्हाला आता परमार्थिक कळेल की ते आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागे असतात. ज्या ठिकाणी माणसाला जागा राहायचं नाही त्या ठिकाणी माणूस बरोबर जागा राहतो. आणि ज्या ठिकाणी जागा राहायला पाहिजे, आज कीर्तनाला जागा राहायला पाहिजे, आज परिवर्तनी एकादशी आहे, सोमवार आहे, खऱ्या अर्थाने जागराचं कीर्तन आहे. पण म्हणजे 33% आरक्षण दिलं होतं, मला वाटतं 50% द्यायला काही हरकत नाही. इतक्या लेडीज, इतक्या स्त्रिया, इतक्या माता भगिनी आज इथे कीर्तनाला आलेत. पण यांच्या मानाने, जेंट्स लोकांच्या मानाने तेवढ्या त्या वाढलेत. मला इथे खंत वाटते की गेली 32 वर्ष मी स्वतः इथे आहे. मी जवळजवळ 10-15 वर्ष इथे आहे. फक्त आता 8-10 वर्ष थोडा फरक आहे. तरी पण जेवढी पुरुष मंडळी यायला पाहिजे दसऱ्या गावातली बाहेरची सोडा तेवढी आलेली नाही. मला वाटतं की मंदिर भरल पूर्ण. ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही. विठ्ठल म्हणजे मला इथे सांगायचं आहे की लेडीजला, स्त्री माता भगिनी ते मला धन्यवाद द्यायचा आहे की ते प्रत्येक कार्यक्रमात हजर आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज अनेक ठिकाणी विमानापासून मोटर रेल्वे सगळ्या ठिकाणी पेट्रोल भरण्यापासून कंडक्टर पासून सगळ्या लेडीज आहेत. लेडीज कीर्तनकार आहेत, सगळेच लोक आहेत लेडीज मध्ये. त्याच्यासाठी मला धन्यवाद द्यायचे. हा आपला विषय चालला की मला निरंतर जाग करतात. म्हणजे कुठे जाग करतात? अविद्येची निदा, विश्व स्वप्नांचा धांगा, भोगित होता प्रभुता अनादि जो. म्हणजे अनादि काळापासून जो जीव या खिचपतीत पडलेला आहे, या अडचणीमध्ये पडलेला आहे, तो जीव या अज्ञानाच्या ठिकाणी झोपलेला आहे. आता तुम्ही आम्ही झोपलेले इतके जागे आहेत, काय वाटतं तुम्हाला? कोण सांगतंय? जागे फक्त तुम्ही बाहेरून जागे, आतून जागे नाही. का जागा की निजलासी सुने जागवून दारापासी आपल्या हितासाठी करी वसवासी. वासुदेवामध्ये वर्णन आलेलं आहे. वासुदेव आपल्याला पूर्वीच्या काळी यायचे. आता वासुदेव हा शब्द तुम्हाला आळंदीला बघायला भेटेल. असं टाळ असणार, मोर पिसाचा मुकुट असणार. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे संता
कोणी जाणून बाहेर दारा कोणी काहीतरी जाणून नमामि तुझे भेगा वासुदेव काय जागा की इथे पण सुद्धा शब्द आले काय जागा की निजलासी सुने जागवणी दारापाशी आपल्या हितासाठी करी वसवसी किंवा दुसऱ्या चरणामध्ये मी वासुदेव तत्वता कळवईल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता नका निजो भिकेच्या भेणेगा म्हणजे निजू नका. तुम्हाला आयुष्याचं जर उदाहरण सांगितलं तर पूर्ण रात्र आपली अर्धी रात्र त्या निजण्यामध्ये जाते. याच्यामुळे आपला जीव अज्ञानाच्या अंधकारामध्ये अडकलेला आहे. म्हणून तुकाराम मला सांगतात की या संतांनी मला कुठली जागृती दिली? निरंतर जागृती दिली. बरं जागृती 3 प्रकाराने दिली मला. विठ्ठल विठ्ठल जागृती 3 प्रकारे दिली मला. भक्तीची जागृती दिली, वैराग्याची जागृती दिली आणि ज्ञानाची जागृती दिली. हा याचा सखोल अर्थ आहे की भक्तीच्या जागृतीने मला त्यांनी जागृत केलं, ज्ञान दिलं आणि त्यांनी जागृत केलं आणि वैराग्य दिलं. कारण वैराग्याशिवाय ज्ञान शक्य नाही आणि भक्तीशिवाय ज्ञान नाही. त्या तिन्ही त्रिवेणी संगमाने मला त्यांनी जागृत दिले. म्हणून तुकाराम महाराज त्यांना म्हणतात की मज निरंतर जागविती. म्हणून या संतांचे मला असे वाटतात की या संतांचे माझ्यावर किती उपकार झाले ते मला शब्दात वर्णन करता येत नाही. आता इतके उपकार माझ्याकडे जर आलेले आहेत, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. बरोबर आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता म्हणजे आमचं जगण्याचं आता काहीच काम नाही. फक्त आम्ही लोकांवर जळ जीवांवर उद्धार करण्यासाठी किंवा जे संत मंडळी होऊन गेले त्यांनी फक्त हेच मनामध्ये ठेवले की या जळ जीवांचा उद्धार कसं होईल. मग आता एवढे उपकार माझ्यावर केले, मला निरंतर जागर ठेवलेला आहे माझ्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी. माझी जी अनादी जी काळापासून जी झोप आहे, जी निद्रा आहे, मी झोपलेला आहे, त्यासाठी मला त्यांनी जागे केले. आता या संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी मी काय देऊ? अभंगाचं 2य चरण. काय द्यावे त्यासी व्हावे उतर, काय द्यावे त्यासी व्हावे उतर, काय द्यावे त्यासी व्हावे प्रश्न पडलाय की या संतांनी माझ्यावर एवढे उपकार केलेत, मला सतत जागा ठेवले, या निरंतर जागृतीने मला जागा केलेला आहे. या संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी मी काय देऊ? तर तुकाराम महाराजांना 2य चरणामध्ये 2ऱ्या उत्तरार्धामध्ये त्यांना एक प्रश्न पडले की या संतांच्या उपकारातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. बघा तुम्हाला एक उदाहरण देतो. भजन करा विठ्ठल. एखादा मनुष्य गावातून शहापूर सारख्या ठिकाणी किंवा मुंबई सारख्या ठिकाणी कडक कपडे घालून किंवा एखाद्या प्रोग्रामला चाललेला आहे, इस्त्री वगैरे एकदम कडक पाणी बिणी मारून, एसटी मध्ये जाताना तो पहिल्यांदा रुमाल काढतो, काहीतरी कागद घेतो, साफ करतो, असं मागे पुढे बघून मग तो बसतो. का? तर इस्त्री केले कपडे, कार्यक्रमाला जायचे, लग्न आहे किंवा काहीतरी प्रोग्राम आहे. मात्र अनावधानाने किंवा दुर्दैवाने पुढे जाऊन त्या एसटीला त्या बसला अपघात होतो. आता त्याचं जे कपड्यावरचं प्रेम होतं ते कपड्यावरचं प्रेम त्याच्या शरीरावर येतं, देहावर येतं. का? तर त्याचा एक पाय तुटलेला असतो. मग काय करतो तो? नवीन शर्ट असतो त्याचा कोरा करकरीत, फाडतो आणि ते मांडी पाय बांधतोय. इथे काय म्हणायचंय मला की त्याचं प्रेम कधी होतं? घरातून निघाल तेव्हा कपड्यावर होतं, इस्त्रीवर होतं. धूळ न लागू देता त्याचा प्रयत्न होता. मात्र दुर्दैवाने अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा पाय तुटला किंवा पायाला जखम झाली. त्यांनी नवा कोरा शर्ट फाडलेला आहे. आता पुढे काय झालं? पुढे पोलीस वगैरे आले, दवाखान्यात नेले, ऍम्ब्युलन्स मध्ये, डॉक्टरांनी चेक केलं,
महाराज म्हणाले तुम्ही चालले होते प्रोग्राम आपण दुर्दैवाने असं असं झाले, मग आता काय करायला बोले मला चेक करायला लागेल, तपासायला लागेल हाडबीड मोडले का काय. तर त्यांनी तपासल्यानंतर त्यांनी त्या माणसाला सांगितलं की 2 तासात जर पाय कट केला तर तुम्ही वाचणार. आता सहजासहजी माणूस म्हणजे आपल्या शरीराचा असा कुठलाही भाग माणसाला वाटत नाही की जावा. काय वाटतंय तुम्हाला कुठला की मला 30-40 वयामध्ये हा अर्धा भाग माझा असा आलायला पाहिजे, अशी कोणाची इच्छा नाही. त्यांना माहिती आहे नाशिवंत आहे, पण असं कोणी नाही, आई असेल मुलगा असेल कोणी इतर तर कोणी जगामध्ये त्याची अशी इच्छा नाही. पण दुर्दैवाने झाल्यामुळं तो म्हणतो ठीक आहे मला जरा मुलाला कॉल करते, माझा मुलगा बाहेरच्या देशात आहे त्याला विचारायला लागेल, त्याला कॉल करतो. तो म्हणतो कॉल करा पण 2च तास राहील आपल्याला, 2 तासामध्ये जर पायाचं ऑपरेशन झालं तर तुम्ही जगा. तो तुम्ही पैसे वाढून देतो, तुम्हाला काय 30-40 हजार रुपये तुमचं बिल असेल तर मी जास्त देतो. बिल जरी जास्त दिला तर ते होणार नाही, पूर्ण 1 लाख दिले तरीही होणार नाही, कारण ते लाच घेऊन ते होणारच नाही. तर ते मी शारीरिक बघितले, मी चेक केले तर तुमची मांडी सडलेली आहे किंवा दुखापत आहे, ते आताच्या आता कट केले तर सेप्टिक होणार नाही, कॅन्सर वगैरे असं नाही कुठला रोग होणार नाही, मात्र तुमचा जीव वाचेल. त्याच वेळी त्या निर्णय घेतला आता मुलाला कॉल लागेल एवढा उशीर करण्यापेक्षा तुम्ही डॉक्टर आता माझा पाय कट करा. का तर मला जिवंत राहायचं. म्हणजे एक पाय गेला तर जाऊ दे, एक हात मोडला तर जाऊ दे. आपण सहज म्हणतो पोराचा ऍक्सिडेंट झाला, गाडी मोडली, 2 व्हीलर मोडली या 4 व्हीलर मोडली, मोडू दे भले पण पोराचा जीव वाचला. म्हणजे इथं तुकाराम महाराजांना तो शब्द अपेक्षित आहे की जर इस्त्री करून निघालेला माणूस आहे, त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याचं कपड्यावरचं प्रेम देहावर आलं, आता देहावरून त्याचं प्रेम जीवावर आलं. का मला देणं जाऊ दे, खालून मला काय कळलं तर चालेल पण मला जीव वाचला पाहिजे. म्हणजे सरते शेवटी माणसाची मदत, कुठल्याही माणसाची, मी तुम्ही कोणी त्याची मदत ही कुठपर्यंत जाते, जीवापर्यंत जाते. तुकाराम महाराजांचं तेच झालं की मी सर्व माझ्याकडे पंचप्राण आहेत, पंचप्राणांनी मी काय देऊ शकतो, 5 जणांचे उपकार फेडू शकतो. पंचप्राण आपल्यामध्ये आहेत, अपान व्यान स्वान उदान जे असे आहेत आपल्याकडे प्राण आहेत, ते पंचप्राणाचं आपलं शरीर आहे. ते पंचप्राण जे आहेत ते पंचप्राण अनंतात विलीन होतात नंतर. मग या पंचप्राणांनी जर आपण विचार केला तर फक्त 5च जणांचे उपकार आहेत आणि माझ्यावर तर लाखो करोडो लोकांनी उपकार केले. कोण म्हणतंय, तुकाराम महाराज म्हणतात. मग यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी मला काही देता येणार नाही. मग माझ्याकडे फक्त एकच आहे, जीव द्यायचा. जीव द्यायचं म्हणजे काय करायचंय, नेमकं काय करायचं जीव द्यायचं म्हणजे देहाने त्यांच्याकडे जायचं नाही. कशाने जायचं, त्यांचा काया वाचा मने, मनाने तो जीव आपण त्या सद्गुरु चरणाजवळ ठेवायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. थोडक्यात काय तर माझा जीवभाव, जो माझा जीवभाव आहे तो संतांच्या चरणाजवळ मला जीव गेला तरी देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, या संकल्पाच्या किंवा या न्यायाच्या प्रमाणे तुकाराम महाराज इथे सांगतात. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, रामायणाचा सुंदर प्रसंग आहे. भजन करा विठ्ठल रामायणातला एक सुंदर प्रसंग आहे की प्रभू रामचंद्र ज्यावेळी श्रीलंकेला गेले, आता जी श्रीलंका आहे त्यावेळी रावणाची जी लंका होती, लंकेला गेले युद्ध करण्यासाठी. वानर सेना, हनुमंत, सुग्रीव जे पण त्यांची मंडळी होती, पूर्ण वानर सेनेने त्यांना मदत केली. थोडक्यात सांगतो आणि फास्ट सांगतो, 1 मिनिटामध्ये. मदत केल्यानंतर ते जिंकून जो आपण विजयादशमी उत्सव वगैरे साजरा करतो त्या दिवशी ते इकडे आले. आता दुसऱ्या दिवशी आपण एक रिसेप्शन कार्यक्रम ठेवतो. तुम्हाला रिसेप्शन कळते ना, रिसेप्शन काही भेटवस्तू आपण देतो, हळदी काही कार्यक्रम किंवा लग्नानंतर आपण 2-4 दिवसांनी रविवारी वगैरे असं काही रिसेप्शन ठेवतो. त्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी काय केलं, एक लिस्ट काढली, एक यादी काढली. आपल्या जोडीला युद्धामध्ये कोण कोण होतं, मग वरच्या मंडळीपासून खालच्या मंडळीपर्यंत. त्याच्यामध्ये संत होते, योद्धे होते, सगळे लोक होते, वानर सेना होते. मग जे खालपासून सुरुवात केली, शेवटचा नंबर याला हे शाल, याला श्रीफळ, असं करता करता सर्वांना त्यांनी भेट वस्तू दिल्या. आता प्रसंग आला हनुमंतरायांचा. हनुमंत हे संत आहेत, प्रभू रामाचे निश्चित दास आहेत आणि अहोरात्र प्रभू रामाचं चिंतन करणार आहेत, बरोबर. मग हनुमंतांना द्यायच्या वेळी प्रभू रामचंद्रांना एक टेन्शन आले, काय देऊ बाबा नेमकं, हे तर संत आहेत, बरं द्यायचं तर. मागच्या वेळी मी त्यांना एक माळ दिली होती, ती माळ त्यांनी तोडली होती. कसली, नवरत्नाची माळ होती. का तर त्याच्यात रामच नाही. आता द्यायचं तर काय, तर माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. ज्यावेळी सीतामातेने हा प्रश्न विचारला की प्रभू रामचंद्र तुम्ही काय असे सद्गतीत झाले किंवा काय करायचंय,
अरे बोले तुम्ही इतक्या लोकांना आता दान दिले, देऊन टाका हनुमंतरायांना तुमच्या हिशोबाने. कसं म्हणाले हनुमंताला दान देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही, दिला तर मी फक्त एक त्याच्या पुढे काय जीव देऊ शकतो. इथे रामचंद्र प्रभूंना हेच सांगायचंय की माझ्याकडे संतांना देण्यासारखे, साधू संतांना देण्यासारखे माझ्याकडे काही नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज ते काय सांगतात की जीव देतो, पण जीव सुद्धा तुकाराम महाराजांना काय वाटतोय, कमी वाटतोय. या संतांनी माझ्यावर एवढे उपकार केले, मला निरंतर जागृतीतून बाहेर आणलेले, मला वाटतंय त्यांना काहीतरी देऊ, या त्यांच्या उपकारातून मी उत्तीर्ण होईल असं मला वाटतंय. पण शेवटी प्रयत्न केला तर मला आता लक्षात आलं की फक्त माझ्याकडे एक जीव राहिलेला आहे आणि तो जीवच मी यांच्या चरणाजवळ ठेवू शकतो. तरी सुद्धा मला तो थोडा वाटतो. पुन्हा भक्तगण विचारतात की असा काय हे करतात ते, तुम्हाला असा नेमकं काय उपकार करतात, तर ते अभंगाच्या द्वितीय चरणात सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे धावत्या ओघामध्ये दोन चरणांचा अर्थ आपण बघितलेले आहे बरोबर. आता तिसऱ्या चरणाकडे आपण जातोय. सहज बोलणे हित उपदेश, म्हणजे यांच्या कोणाच्या, संतांच्या सहज बोलण्याने हिताचा उपदेश होतो, जगाला उपदेश होतो. मात्र आपल्या सहज बोलण्याने काय होतंय, जगाचं वाटोळ होऊ शकतंय. सहज बोली तुम्हाला आता मला एवढा वेळ नाही, महाभारतातलं पण उदाहरण आहे, रामायणातलं पण उदाहरण आहे. अंध्याचा मुलगा अंधा, कोण बोलली, सीता. द्रौपदी बोलली का, हा लक्ष नाही तुझं. महाभारतामध्ये द्रौपदी दुर्योधना बोलली आंधळ्याचा मुलगा आंधळा, सहज बोलली. पण काय झालं, अख्खं महाभारत घडलं. रामायणामध्ये सुद्धा तोच प्रसंग आहे. ज्या 3 राण्यांमध्ये दासी मंथरा सहज बोलली, त्याच्यामुळे काय झालं, रामायण घडलं. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की सहज बोलण्याने, कोणाच्या, आपल्या सहज बोलण्याने जगाचं वाटोळ निश्चित होऊ शकते. मात्र संतांच्या सहज बोलण्याने जगाचं कल्याण होते. भजन करा विठ्ठल विठ्ठल. एका गावामध्ये एक तपस्वी ऋषी महामुनी आपल्या शिष्यांसमवेत प्रवासाला, तीर्थाटनाला जात असताना मध्ये त्यांना गाव लागलं. ज्या ठिकाणी गाव लागलं त्या ठिकाणी ते उतरले, मंदिरात गेले. तुमच्या आमच्यासारखी 4-5 लोक होती. त्यांनी त्यांचा आदर सत्कार केला. बाबा आहेत, थोडे लांबून जेवणाची सोय, सगळं त्यांनी विचारलं आणि त्यांनी ते केलं. दुसऱ्या दिवशी महाराज निघताना त्यांनी आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला, की तुमचं गाव वस पडो. काय आशीर्वाद दिला, उलटा आशीर्वाद दिला. ऐका नाही काय का, तुमचं गाव वस पडो, चांगली लोक आहेत, तुमचं गाव वस पडो. आता इथे काय द्यायला पाहिजे होता, आशीर्वाद तुमच्या गावाची भरभराट हो, चांगलं काहीतरी हो, असं त्यांना आशीर्वाद द्यायला पाहिजे होता. मात्र साधूंना काय असते, दूरदृष्टी असते, त्रिकाल ज्ञानी असते, पुढचं काय होणार त्यांना माहित असते. पुढे दुसरं गाव लागलं. दुसऱ्या दिवशी त्या गावामध्ये इतके हरामखोर लोक भेटले, गटारी करणारे, मद्यपान करणारे, जे असे दारू जुगार असे लोक भेटले. म्हणजे अध्यात्मातले बिलकुल नाही. त्यांनी त्यांचा आदर सत्कार केलेला नाही. मात्र साधूंनी निघताना त्यांना आशीर्वाद दिला की तुमची याच गावात भरभराट हो. शब्द काय वापरला नीट लक्षात द्या, लक्ष आहे ना, तुमची याच गावात भरभराट हो. म्हणजे घसेल जर गाव असेल तर घसेलच तुम्ही थांबा, शुलोत्तर, परडेपणा, माणगाव इकडे कुठे जाऊ नका, असा आशीर्वाद दिला. पुन्हा तिसऱ्या दिवशी ते गेल्यानंतर
भक्तगणांना प्रश्न पडला, अरे महाराज ज्या गावाने चांगली सोय केली तिथे भरभराट बोलायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटतंय, पण महाराज बोलले नाही. जिथे ओस पडो असं बोलायला पाहिजे होते तिथे बोलले नाही. मग आता एका शिष्याने, जरा मोठा शिष्य, तो गेला, महाराज तुम्ही असं काल बोलले. हा, मी तसंच बोललो. काय कारण आम्हाला लक्षात आलेलं नाही. म्हणाले, जे आध्यात्मिक लोक होते त्यांचं गाव वस पडो असं का बोलले, तर आता उदाहरणार्थ दसऱ्यामध्ये 10 लोक होते, त्यांचं गाव वस पडलं म्हणजे त्यांच्या गावात दारिद्र्य आले, काही दुष्काळ पडला, तर हे लोक कुठे जातील? सुरतला जातील, धसेला जातील, सापूरला, कुठे कुठे एक एक तरी जाणार. आणि जो आध्यात्मिक माणूस आहे तो तिथे गेल्यानंतर जसा हिरा आहे तो कोळशाच्या खाणी सुद्धा चमकतो. त्याला कुठेही टाका, आळंदीला टाका, धसायला टाका, पंढर कुठेही टाका, तो चमकणार आहे. त्या हिशोबाने हे 10 लोक उद्या दुष्काळ पडल्यानंतर 10 ठिकाणी जाणार, 10 गावांना सुशिक्षित करणार आणि 10 गावाची लोक अध्यात्माला लागणार. हा माझा उद्देश होता, म्हणून मी त्यांना तसा आशीर्वाद दिला. बरं, या गावातल्या लोकांनी मी काय बोललो, बाबा तुमची याच गावात, म्हणजे हे गाव सोडून जसं बेडकाला वाटते की तळ्यापर्यंतच माझं विश्व आहे, त्यांनी समुद्र बघितलेला नाही, तसं या लोकांना इथेच राहायला पाहिजे, यांना इथेच या सुविधा भेटल्या पाहिजे. म्हणजे बाहेरच्या गावात काय चाललंय हे त्यांना माहिती होतं का म्हणजे का, तर त्या गावात गेल्यानंतर हे सुद्धा तिथेशी काय म्हणते त्याला, ढेकणाच्या संगतीने हिरा जो भंगला. आता ढेकून एवढूसा प्राणी, एवढूसा, त्याचं रक्त किती असेल, जर ते रक्त कठीण कवच असणारा हिरा आहे, डायमंड आहे, म्हणजे तो कितीतरी करोड रुपये, त्याची किंमत होत नाही, पण त्या ढेकणाचं एक थेंब जरी रक्त लागलं तर तो फुटतो. ढेकणाच्या संगे हिरा जो ढेकणाच्या संगतीने हिरा जो भंगला. ज्या हिऱ्याला तुम्ही लोखंडाचे आयरन असते लोहराकडे, त्या लोखंडाच्या आयरणीवर ठेवा, वरून कितीही किलोचा घाव घाला, तो हिरा फुटत नाही. तो हिरा त्या लोखंडाच्या आयरणीमध्ये घुसतो, इतका अणुप्रतिकार असतो. मात्र काय, ढेकणाचं एक थेंब रक्त लागलं तर तो फुटतोय. काय कारण, हे संगतीचा परिणाम आहे. म्हणजे संगती कोणाची केली पाहिजे, तर चांगल्या लोकांची केली पाहिजे, आध्यात्मिक लोकांची केली पाहिजे, जो आपल्याला काहीतरी दोन चांगल्या गोष्टी करणारा आहे, काहीतरी शिकवण, अशा पैकीचे मित्र आपण जोडलेले पाहिजेत. मला हे सांगायचं इथे की हा संगतीचा परिणाम आहे. म्हणून या संतांच्या संगतीने किंवा या परमार्थिक लोकांच्या संगतीने तालुक्यातील पूर्ण तालुका उद्धरून जाऊ शकतो. मात्र तुम्हाला इथे मी आशीर्वाद द्या का, तर तुमची याच गावात भरभराट व्हायला पाहिजे. हा झाला सहज बोलण्याचा परिणाम, सहज बोलणे. आता काय झालं, सहज बोलून जर एखाद्याला कळालं नाही तर मग काय करतात, करुणी सायास शिकविती, करुणी सायास काय होतंय, सहज एखाद्याला समजलं, एका वाक्यात जर कळालं तर ते त्याला सोडून जात. त्याच्या डोक्यात जर तेवढी मेंदू ताकद असेल तर तो एका वेळी बोलल्यानंतर त्याला लक्षात येईल. मात्र आपण कंटाळतो, एखादा शिक्षक कंटाळतो, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. लहान मुलासाठी शिक्षक काय होतो, लहान होतो, त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला एकदा बोलल्यानंतर गणिताचा विषय असेल, इंग्रजी असेल, त्याला कळत नाही. मग काय करतात, सहज बोलून जर काम भागलं नाही तर सायास, म्हणजे काय करतात, करोनी सायास शिकविती, म्हणजे प्रयत्न करतात. उदाहरण देतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल. एका गावामध्ये एक तुमच्या आमच्या सारखा 10-11 वर्षाचा मुलगा भगवद्गीता शिकायची होती त्याला, आणि भगवद्गीता शिकण्यासाठी तो एका महात्म्याकडे चालला होता की मला भगवद्गीता शिकायची, महात्मा मला शिकवा. गेला तो त्या गुरुकुलामध्ये, म्हणाला मला भगवद्गीता शिकायची. भगवद्गीता ठीक आहे बोलले, कुठून आलाय असं चौकशी झाल्यानंतर ठीक आहे म्हणे, मग तुला भगवद्गीता शिकायची, हो महाराज भगवद्गीता शिकायची. मग तुला ब्राह्मण शब्दाचा उच्चार करता येतो, तर त्याला ब्राह्मण शब्दाचा उच्चार करता येत नव्हता, कारण तो कठीण शब्द आहे, ब्रचा पाय मोडलेला आहे, अर्धा म आहे, ह आहे, त्याला ब्राह्मण शब्दाचा त्याला उच्चार करता येत नाही. त्यामुळे गुरुनी काय केलं की त्याला याला डायरेक्ट आपण शिकवली. पहिल्या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र अशी सुरुवात आपण केली, काय तो पण त्याला कळणार नाही. मग त्यांनी काय केलं, बोले तू उद्या सकाळी ये गुरुकुलमध्ये, मी तुला शिकवतो. मग त्याला गेल्यानंतर त्यांना कळलं की ब्राह्मण शब्द त्याला उच्चार करताना नेमकं कशा पद्धतीने शिकवायचं, कारण ते मोठं जिकरीचं काम असते लहान मुलांना शिकवायचं. पहिली दुसरी जी मुलं असतील
तर ते इतका धिंगाणा घालतात आणि शिकवण्याचं तर आईला जी मुलं घरात ऐकत नाही ते शिक्षक लोक सांभाळत असतात. म्हणजे तुम्हाला कळेल की ते किती लोक खतरनाक लोक असतात लहान मुले. तर त्यांना शिकवायचं होतं. हा 10-11 वर्षाचा होता. मग म्हणा ठीक आहे, उद्या सकाळी आल्यानंतर मी तुला सांगतो. तो आल्यानंतर त्याने विचारलं की तुला तोबरा हा शब्द माहिती आहे का? तोबरा म्हणजे तोबरा म्हणजे काय गुरुजी? जो आपण घोडा असतो, घोड्याचं जे काय बोलतो तुम्ही, घोडा जिथे बांधण्याची जागा असते त्या ठिकाणी तो तोबरा ठेवलेला असतो. का? तर ते हरभरे वगैरे त्याच्यामध्ये टाकून ते भांड असते, घोड्याचं खाण्याचं भांड असतं, त्याला तोबरा म्हणतात. हा बोलले तोबरा, बोलले तोबरा. मग पुढे पुढे हळूहळू त्याला एक त्यांनी लिंक लावत दिली. जसं मरा मरा 2-3 वेळा म्हटले तर काय येतंय? राम येते. जसं तुम्ही रामायणामध्ये बघितलं की वाल्मिकी कृष्ण मरा 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 करता करता काय आलं? राम आला. 2-3. मग उलटा शिकवायला चालू केलं त्यांनी. तू तोबरा म्हण, मी म्हणतो तेवढं तू म्हण, माझ्या शब्दाकडे लक्ष दे. मी म्हणतो तेवढं तू म्हण. काय म्हणू? तोबरा म्हण, तोबरा, तोबरा म्हण, तोबरा, तोबरा म्हण. मी म्हणतो तेवढं म्हण. तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण. करुणी सायास शिकवी ब्राह्मण शब्दाचा उच्चार करता येत नव्हता, पण कुठल्याही पद्धतीने त्याला तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण करता 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 त्याला काय शब्दाचा उच्चार आला? ब्राह्मण. अशा पद्धतीने हे संत मला काय करतात? सहज बोलतात. सहज बोलल्यानंतर हिताचा उपदेश देतात आणि सहज बोलून जर काम नाही झालं तर मला करुणी सायास शिकविती. यथामती, यथा अवकाश, धावत्या वेगामध्ये 3 चरणाचा आपण अभंग बघितले. आता मगापासून आम्ही बोलतोय, सातकरी मंडळी बोलतोय, थोड्या वेळ आपण संतांचं भजन करायचंय. विठोबार कुमारी धावत्या ओघामध्ये यथामती, यथा अवकाश 3 चरणांचा आपण भावार्थ एक साध्या सोप्या शब्दामध्ये आपण बघितलेला आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मद निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. माझ्यावर जे अनंत प्रकारचे उपकार आहेत त्या उपकारात मधून मला ते जागृतीमध्ये आणतात आणि या जागृतीमध्ये माझ्यावर उपकार झालेत अनंत प्रकारचे. त्याच्यातून मला त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी मला काहीतरी द्यायचं आहे. काहीतरी म्हणण्यापेक्षा मी विचार केला की मला हे पंचप्राण सुद्धा कमी पडते, सर्वच मला कमी पडतंय. धन पैसा दौलत जे संतांना चालत नाही. मग मी एक जीवाचा विचार केला की माझ्याकडे दुसरं देण्यासारखं संतांना काही नाही. मग मी ठेविता पायी जीव थोडा, तो सुद्धा मला कमी वाटला. हे 2 प्रश्नार्थक वाक्य आहेत. तिसरा सहज बोलणे हितोपदेश करून सायास. जर सहज बोलून काम झालं नाही तर सायास करून शिकवतात. आता फक्त 5 ते 10 मिनिट आपल्याला थांबायचे आणि 4थ्या चरणाकडे जायचे. इथे 4थ्या चरणामध्ये तुकाराम महाराज एक दृष्टांत देतात अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती, 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 तुका म्हणे वत्स
चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज एक दृष्टांत देतात. कोणाचा दृष्टांत तुमच्या लक्षात आला असेल? तुका म्हणे वत्स, वत्स म्हणजे काय? वासरू. धेनू वेच्या चित्ती, धेनू म्हणजे काय? गाय, गावरान गाय. पुन्हा शब्द तो केला. आता तुका म्हणे वत्स धेनू वेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत. कशा पद्धतीने तुमच्या लक्षात आला असेल की तुकाराम महाराज म्हणतात मला ज्याप्रमाणे गाय वासराला सांभाळते त्याप्रमाणे तुम्ही संतजन मला कायमचं सांभाळत आले. हा त्याचा अर्थ आहे. आता वत्स कोणाला म्हणतात ते तुम्हाला मी सांगतो. वत्स म्हणजे किमान गाय वेळल्यापासून 10 ते 15 दिवसांचा जे पारडू म्हणतो आपण त्याला किंवा वासरू म्हणतो ते वत्स. 4-5 वर्ष झालंय ते वत्स नाही. लक्ष देऊ नका. गायचं वेळल्यानंतर समजा महिना झालेला आहे तर तिला आपण काय म्हणतो? धेनू म्हणतो. लक्ष देऊ नका. तिला काय म्हणतो आपण? 1 महिन्यानंतर किंवा 1 महिन्याच्या आतला जो कालावधी आहे वेळल्यानंतरचा जो कालावधी तो 1 महिन्याचा पकडला तर त्याला आपण काय म्हणू शकतो? धेनू. आणि वत्स कधी म्हणू शकतो? एक 10-15 दिवसांचा ते छोटस लहान आहे तोपर्यंत आपण त्याला वत्स म्हणू शकतो. आता तुम्हाला माता मुलांना चांगलंही माहिती आहे आपण डिलिव्हरी झाली विठ्ठल विठ्ठल डिलिव्हरी झाल्यानंतर आपण हॉस्पिटलमध्ये असतो. हॉस्पिटलमधून उठल्या किंवा तुम्ही जर शुद्धीमध्ये आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा कोणाचा शोध घेत असेल तुम्हाला माहिती आहे तर माझं बाळ कुठे आहे कसं आहे हे तुम्ही बघता. म्हणजे त्याप्रती काय तुमचं ममत्व आहे प्रेम आहे. त्याप्रमाणे त्या ममत्वाने जशी गाय ही जंगलामध्ये दिवसभर जरी चरायला गेले असेल आता सीझन आहे गुराखी घेऊन जातात पण त्या वत्साच्या प्रेमापोटी ती धावत घराकडे येत असते. तिला काही दिसत नाही तिचं लक्ष लागत नसतंय का तर तिचं ते लहान मुलं आहे लहान छोटस पाळस आहे ते तांदूळ आहे त्याला पाना यायला पाहिजे आणि ते पिण्यासाठी ती धडपड करत असते. अशा पद्धतीने तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे ही गाय या वासरासाठी जेवढं चित्तामध्ये ती साठवून ठेवते ते वासरू त्या पद्धतीने तद्वत तुम्ही संतजन या पद्धतीने मला सांभाळतात तैसे मज येती सांभाळित. हा अभंगाचा सरळ भावार्थ आपण बघितलाय. अजून एक संतांच्या उपकाराबद्दल किंवा संत नेमकं काय करतात त्याबद्दल आपण एक थोडस 1-2 उदाहरण बघू. 5-10 मिनिटांमध्ये आपली सेवा समाप्त होणार. मगाशी आपण बघितली 7 परोपकारी बघितले, आई वडील बघितले, नातेवाईक बघितले. या सर्वांच्या प्रमाणापेक्षा संतांचं हे जे विचार आहेत किंवा संतांचं जीवन आहे ते निर्मळ आहे. सर्वांगी निर्मळ. इथे आपण एक शब्द वापरले की साधू हा कुठल्याही अंगाने कसा आहे निर्मळ आहे. सर्वांगी निर्मळ जैसे चित्त जैसे गंगाजळ. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी. हे कोणाचे उद्गार आहेत? ते साधू संतांचे. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. जर चित्त तुमचं शुद्ध असेल चित्त शुद्ध होती तर शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया. जर तुमचं चित्त शुद्ध असेल चित्त हा आपल्या लोण्यामध्ये आपण एक म्हणतोय चित्ताला लोण्याचं प्रमाण दिले आपण आता वेळ नाही. 4 भागांपैकी एक चित्त आहे तर चित्त म्हणजे कसं पाहिजे लोण्याप्रमाणे पाहिजे मऊ पाहिजे. मग इथे महाराज म्हणते तुका म्हणे वत्स धेनू वेच्या चित्ती. मला इथे ते म्हणायचंय की त्या चित्ताच्या प्रमाणात म्हणजे सज्जनाचं चित्त हे सर्वांगाने निर्मळ असते. सर्वांगी निर्मळ बरोबर आहे. चित्त जैसे गंगाजळ ज्याप्रमाणे गंगेला आपण पवित्र होतो. जसं तुम्ही साखर बघितली गुळ बघितलं कुठल्याही अंगाने साखरेचा आपण आस्वाद घेतला तर ती कशी वाटणार आपल्याला गोड वाटणार. असं या बाजूने डाव्या साईडने खाली तर ती कडू वाटेल इथून तिखट वाटेल. पाणी तिला भले एकच असेल मिरचीला तेच पाणी आहे साखरेला तेच पाणी. जरी आपण असं असेल तर मिरची आपल्याला कशी वाटेल तिखट. मात्र साखर ही सर्वांगाने गोड आहे. गोड जसं सर्वांगाने गोड. पेढा कुठल्या बाजूने खाल्ल्यानंतर आपल्याला गोड लागेल सर्वांगी गोड लागेल. त्या पद्धतीने हे एक्स्ट्रा म्हणजे मानव जातीपेक्षा तुमच्या नातेवाईकांपेक्षा इतरांपेक्षा जे साधूचं अंग आहे ते सर्वांगाने निर्मळ आहे. पवित्र सोवळी. पवित्र सोवळी ही कोणाची असते? साधूची असते. एकतीच भूमंडळी कोणाची असते? ही साधूची. पवित्र सोवळी ही जगामध्ये फक्त एकाची असते. आता चाली बोलायला पण वेळ नाही आपल्याला कारण वेळ झाली आपली. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी या साधूच्या उपमेला हे पुरतात कारण त्यांच्यामध्ये पवित्रता आहे सज्जन आहेत
कुठल्याही अंगाने तुम्हाला साधूने स्पर्श केला, कुठल्याही अंगाने त्यांनी तुम्हाला उपदेश केला, तर तो हिताचा होईल. पायाने उपदेश केला, हाताने उपदेश केला, डोक्याने उपदेश कुठल्याही बाजूने केला, कारण तो सर्वांगाने निर्मळ आहे, त्याच्याकडे पवित्रता आहे. म्हणून त्या हिशोबाने आपण एक तासामध्ये धावत्या वेगामध्ये या अभंगाचा अर्थ बघण्याचा प्रयत्न केले. मी कोणीही मोठा कीर्तनकार वगैरे काही नाही. जे सुचलं, जे माझ्याकडून काही अभ्यासलं होतं, जे माझ्या गुरुमाऊलींनी मला शिकवलं, जे तुमच्या आमच्या सारख्या थोर संतांनी मला जे दिलं ते बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर त्याच्यामध्ये काही चुकीचं राहिलं असेल, काही उणं राहिलं असेल, तर मोठ्या मानाने तुम्ही मला क्षमा करायचे. 2 मिनिटात फक्त जे माझं नेहमीप्रमाणे असतंय की आई हा एक शब्द आहे, आई हा विषय असतो आणि एक व्यसन. ते मी प्रत्येक कार्यक्रमात, प्रवचन असेल, कीर्तन असेल तर ते सांगतो. आईचे उपकार जर आपण इथे म्हणणे केले, ते व्यवहारिक दृष्टीने, आता आपला अभंग सुटलेले, अभंगाकडे बघायचं नाही, आता दुसऱ्या भूमिकेत येते. आई उपकार करते आपल्याला, म्हणजे लहानपणापासून आई उपकार करते मुलावर. म्हणजे आई पहिला गुरु असतो मुलाचा, विद्यार्थ्याचा पहिला गुरु कोण असतो? आई. मातृदेवो भव, पितृदेवो भव, नंतर मग आपण काय म्हणतो? अतिथी देवो भव. अतिथीला सुद्धा आपल्याकडे काय मानले? देव. मात्र मुलाचा, मुलीचा पहिला गुरु कोण असतो? आई. आणि आई या 2 शब्दामध्ये 2 शब्दच आहेत, आ आणि ये, पण इतका अर्थ सामावलेला आहे की आत्मा प्लस अधिक ई, ईश्वर, असं एक म्हणू आपण. आत्म्याचं आणि ईश्वराचं मिलन हे कुठल्या शब्दात आहे? आई. आई शब्द हाक मारताना सुद्धा खूप चांगलं वाटतंय. आलं तुम्ही मारून बघा. मम्मी हे आताचे शब्द हल्ली तोच प्रकार चालू आहे. मम्मी म्हणा किंवा इतर काय म्हणतात, डॅड म्हणतात, इतर काय फादर म्हणतात, वेगवेगळे प्रकार आहेत सिटीमध्ये चालू. बाबा आणि आई या शब्दामध्ये इतकं जे वात्सल्य आहे, ते वात्सल्य तुम्हाला कुठेही भेटत नाही. मला आईवर यायचं या शब्दाकडे की आत्मा आणि ईश्वर हा एक शब्द बघून आईने जन्म घेतलेला आहे. आणि ईश्वराला सगळीकडे येता येत नाही, प्रत्यक्षाने तिथे राहता येत नाही, म्हणून तो आईच्या रूपाने आपल्याकडे राहतो. तर त्याच्या आईची सेवा आपल्याला जेवढी करता येईल तेवढी आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यातून उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. आईने जे दूध पाजले त्यातून आपल्याला उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही. त्याची किंमत तुम्ही पिक्चर बघितला असेल, दुधाचे काहीतरी उपकार असा पिक्चर आहे, कर्ज का काहीतरी आहे, मी बघत नाही. दुधाचे उपकार असा एक पिक्चर आला होता, एक जनरल पिक्चर आहे. पण कितीही प्रयत्न केला, म्हणजे आपले कातडे जरी शिवले तरी त्याचे उपकार आपल्याला फेडता येणार नाही. जरी चप्पल आपण बनवली तरी ते होणार नाही, कारण आई एकदाच जन्म देते. आई एकदाच असते. बायको 10 बायका करता येतील. मुलगी विकत भेटते, मुलगा विकत भेटतो, सगळे विकत भेटतात. जी जननी आहे, जी माता आहे, ती भेटत नाही, म्हणजे जन्म देणारी. मला त्याचा चांगला अनुभव आहे लहानपणापासून, म्हणून मी याच्यावर 2 मिनिटं बोलतोय. तर ती आपल्या सर्वांनी सांभाळायची आहे. जाता जाता एक कविता म्हणणार आहे मी 2 शब्दामध्ये. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात, रखरखत्या रानात, राहील समाजासाठी तुग कष्टाच्या घामात. कधी मिळेल तिला पोटभर, कधी घडेल तिला उपवास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभाची चांदणी तू, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मज हवी जन्मभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. म्हणजे मला एक थोडक्यात सांगायचं की आईचे उपकार आपण विसरू शकत नाही, किंवा त्या उपकारातून उत्तीर्ण होता येणार नाही. झालेली सेवा आपल्या खालेश्वर मंदिर, बाबा असतील, संत असतील, माझे गुरु असतील, त्यांच्या चरणी समर्पित